हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढी पाडवा टू एव्हरीवन. तुमचं हे नवीन वर्ष खूप आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जावो ही देवाच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि मस्तपैकी मी आवरली आहे. तर आज छानपैकी साडी वेअर केली आहे, सगळे मोत्याचे दागिने घातली आहे, मस्तपैकी नथ, बुगडी, कानातले मोत्याचे सगळे छानपैकी वेअर केली आहे. आणि तुम्हाला मी BTS शूट पण ह्या ब्लॉगमध्येच ॲड करणार आहे. तर काय काय मी जेव्हा फोटोशूट केलं होतं तर काय काय क्लिप्स आहेत तर तेही तुम्हाला मी लाव ना लाईट, तर तेही मी ॲड करणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा, ब्लॉग स्किप नका करू, शेवटपर्यंत नक्की बघा. तर माझा मेकअप लगेच मी गेले की लगेच त्याने स्टार्ट केला. बिकॉज आमचं शूट होतं 4:30 PM, दुपारचे 4:30 वाजता शूट होतं. तर त्याच्या आत सगळं आपला मेकअप व्हायला पाहिजे होता. तर तो मस्तपैकी त्यांनी मेकअपमध्ये स्टार्ट केला आहे आणि खरंच त्यांनी एवढा भारी मेकअप केला. पर्सनली मला त्यांचा मेकअप खूप आवडला. बिकॉज त्यांनी एक अर्धा ते पाऊण तासामध्ये त्यांनी माझा मेकअप एवढा फास्ट केला. आणि त्यामध्ये म्हणजे मेन प्रॉब्लेम म्हणजे लाईट गेली होती. तर तेवढा लाईट जाऊन पण त्यांनी एवढा छान माझा मेकअप केला. बेस एकदम परफेक्ट केला, जे की मला खूप पर्सनली आवडलं आहे. जर तुम्हाला कुणाला मेकअप करायचा असेल, ब्रायडल मेकअप, तर त्यांचा मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस देईल. तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला माझे रील्स कसे वाटले? जर अजून कोण रील्स बघितलं नसेल तर मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये माझा Instagram ID देईल. तर तुम्ही तिथं जाऊन नक्की चेकआउट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं झालं आहे. खूप असं हे झालं का? जास्त व्हायला चांगलं वाटत नाही. थोडे काढून ते काढताय का? थोडेसे ते काढू शकतो, इथून खालून काढू. मी इथून चालत होते ना. तर मला अजून एक सांगायचं होतं की ऊन एकतर सोलापूरमध्ये सगळीकडेच उन्हाळा सुरू झाला आहे आणि सोलापूरमध्ये जरा जास्तच ऊन आहे. तर मला टेन्शन आलं होतं की एवढ्या साडीमध्ये आपण शूट करायचं आणि 4-4:30ची वेळ. सो ऊन खूप असणार, तर कसं मॅनेज होईल, कसं हँडल होईल, व्यवस्थित फोटो व्हिडिओज येतील का नाही, हे मला एवढं टेन्शन आलं होतं. पण देवाच्या कृपेने नेमकं त्यावेळेस आमचं शूट व्हायच्या अगोदर 1 तास पाऊस पडला आणि त्यामुळे पूर्ण क्लायमेट एकदम थंडगार झालं होतं. तर ती खरंच एक खूप चांगली गोष्ट झाली. त्यामुळं अजून छान वाटत होतं. How about this is food? डोळे लहान नका करू. ओके, रेडी? 1 2 3 आणि या केसांमध्ये हात खाली पण खाली. मग नंतर घेऊन येत असतं का? हे सगळंच घेऊन यायचं असतं ऍक्च्युली. असं आहे का? तेवढं नाही. तर आमचे ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितले की पाऊस पडला होता, त्यामुळे वारं खूप सुटलं होतं. त्यामुळे साडी उडत होती. तर आम्हाला हे जे स्टेक जवळ-जवळ 2 ते
तीन ते 4 आम्ही टेक घेतले. मग त्यातला एक चांगला आला. तर खूप छान वाटत होतं. फर्स्ट टाईम असं काहीतरी आम्ही शूट केलो आहोत. मी कुठं बघू दे सर? डोळे घरी आलं एकदम. ओके. हो. One more. त्याला साऊंड कोण देते मागं? मग तुम्हीच देता का? पूर्ण बाहेर जाऊ दे. पूर्ण सोडा. हा रेडी. घ्या खाली हात तरी जाऊ दे. गुड. अजून एकदा घ्या वरती सरळ करा. हा गुड. येस. Yes, correct. एक काम कर ना. एक मिनिट सर. येस. हां आलं. एकच तर माझा अनुपचा शूट झाला होता. तर अनुप मस्तपैकी बसून काय काय फनी मुवमेंट्स करत होता. छान. हा आता बघा गुडीकडे बघा आता. हा एक मिनिट तसंच थांबा. इकडचा तो हात दिसत पण तुम्ही त्यांच्याकडे बघा आता. नाही अगोदर वर आता. येस बघा त्याच्याकडे पटकन. खाली बघ. खाली खाली बघ. समोर बघायचं. नाही तिकडं बघा. थोडं फिरा. म्हणजे मला पॅरलल सनलाईटकडे बघा. नाही तुम्ही असं खूपच सावकाश होतं. फर्स्ट माझं आत्ता शूट झालं आणि तर जस्ट आत्ता आमचं शूट झालं आहे आणि खरंच एवढं छान झालं. तेवढे फोटो मस्त आलेत. तुम्हाला गुढीपाडव्याच्या वेळेस आमचे फोटोशूटचे सगळे दिसेल. तर आमच्या इंस्टाग्रामचं पेजचं नाव आहे अनवेही वर्ल्ड ब्लॉग आणि ज्यांनी माझा मेकअप केला आहे त्यांचं इंस्टाग्राम पेज मी मेन्शन करेल आणि जे फोटोशूट करणार आहे त्यांचं पण मी इंस्टाग्राम पेज नक्की मेन्शन करेल. तर नक्की त्यांना पण फॉलो करा आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमचे फोटो कसे आले ते तुम्ही नक्की कमेंट करा. तर आज आहे गुढीपाडवा तर त्यामुळे मी स्वच्छ क्लीन करत आहे. जिथं आम्ही गुढी उभा करणार आहोत तिथलं सगळं क्लीन केले आहे आणि छानपैकी माझी रांगोळी रेडी झाली आहे. तर मी जास्त काही शूट केले नाही. छोटे छोटे क्लिप्स आहेत तेच मी फक्त ॲड केली आहे. तर फास्ट रांगोळी काढली बिकॉज खूप लेट झाला होता आम्हाला यावेळेस गुढी उभा करायला. तर त्यामुळे पटपट सगळं आवरले. डेकोरेशन केले. छानपैकी उंबऱ्याला मी लेपन केली आहे हळदीचं. त्यामुळं हळदीचं जेव्हा लेपन करतो त्यावेळेस जेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरी येत असते तर त्यावेळेस एक छान पॉझिटिव्हिटी वाटतं. त्यामुळं मी छान धूप पूजा उंबरठ्याची पूजा केली आहे.
झाडं पण खूप मस्त आलेत. तर हे झाडं अगोदर खूप छोटे छोटे एवढेसेच होते, तर त्याची छान मस्तपैकी हे झाड पण खूप छान वाढले आहेत. तर असं छानपैकी डेकोरेशन केली आहे. तर तिथं गुढी उभा करणार आहोत. तर मी पहिल्यांदा सगळी तयारी करते की गुढीला काय काय लागणार आहे आणि पूजेचं सामान ते सगळं काढणार आहे. तर तुम्ही ब्लॉग असंच कंटिन्यू करा.
नैवेद्यं समर्पयामि। हरि ओम। नमस्ते श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते। नमस्ते गरुडारूढे। आमचा गुरुजी भटजी। चला तर आता पूजा झाली आहे आणि आता आम्ही फोटोज काढणार आहोत, व्हिडिओज काढणार आहोत आणि मग आहे आणि नवीन वर्ष आहे तर म्हणलं की कटारे मिलला यावं. तर कटारे मिलमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे, देवी आहे तसंच सेम मंदिर आहे इथं पण. आणि एक पॉझिटिव्हिटी वाटते कुठल्या पण मंदिरात गेलो तर आपल्याला पॉझिटिव्हिटी वाटते. तर त्यामुळे बाबांना घेऊन आलो आणि बाबांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की कटारे मिलला जाऊयात आणि दरवेळेस म्हणत होते आपण कटारे मिलला जाऊया. म्हणलं मग नवीन वर्ष पण आहे, गुढीपाडवा पण आहे आज, तर आपण दर्शन घेऊया छान, त्यांना पण छान वाटेल. त्यामुळे त्यांनी जात आहेत पुढं, मी येते आणि नंतर आम्ही जाणार आहोत बालाजी मंदिराला. गुरु महाराजांना आईच्या घरी पण जायचं आहे. तर मस्तपैकी गुढीपाडवा आम्ही असं सेलिब्रेट करत आहोत एक छानशा वातावरणात, छानशा पॉझिटिव्हिटीमध्ये. तर चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. छानपैकी आमचं दर्शन झालं आणि आता मी जात आहोत परत. तर खूप छान वाटलं आणि एक पॉझिटिव्हिटी वाटलं. तर मंदिरात गेल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते. तिथलं वातावरण एकदम प्रसन्न असतं, तर मन पण एकदम शांत होतं आपलं. आणि आपलं जी चिंता असते डोक्यात किंवा तिथं टेन्शन, तर कधी पण कुठल्या पण मंदिरात गेल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटतं आणि कसलंच टेन्शन नाही. सगळी पॉझिटिव्हिटी श्रद्धेने येतात. प्रत्येक कुठल्या पण मंदिरात असो सगळे भक्त आपल्या श्रद्धेने येतात. त्यामुळे तिथल्या त्या
एरियातली एक त्या जागेची एक पॉझिटिव्हिटी तर वेगळीच असते आणि एवढं छान वाटायला लागलं इथं. छानपैकी मस्तपैकी झाडं आहेत, फुलं आहेत, तर खरंच खूप छान वाटतं. निवांत एक तास निवांत, 2 तास असं निवांत बसायला खूप छान वाटतं. काय होय, तर आता मी निघत आहोत आणि बाबांना खरंच खूप छान वाटलं, कारण त्यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती, त्यांना यायचं होतं पण टाईम जमत नव्हता. कसं असतं, वेळ आल्यानंतरच देवी आपल्याला बोलवते. तर आज दिवस होता तो आणि आज किती छान दिवस होता, गुढीपाडवा, नवीन वर्ष, तर छान वाटलं.